माझा आवाज शेवटपर्यंत येतोय? हात वर करून सांगा ना मागची मुलं. आणि तुम्ही शांत चित्ताने एकीकडे तुमचं अन्न खात खात मी काय बोलते ते ऐका, कारण मी अन्न निर्मिती या विषयाबद्दलच बोलणार आहे. मी जरी अभिनेत्री म्हणून गेले 30 वर्ष काम करत असले तरी गेले 16 वर्ष मी शेतकरी आहे आणि स्वतः मातीत हात घालून शेती करणारी शेतकरी आहे. म्हणून मी अन्न निर्मितीबद्दल आता थोडं बहुत बोलू शकते. इथे जमलेले सर्व मान्यवर, आपले आजचे सूत्रसंचालक स्वतः श्रीकांत देशपांडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम ही गेले 3-4 दिवस या महाविद्यालयात येऊन या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी म्हणून झटतायत, तर सर्व विद्यार्थ्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांना योग्य साथ द्यावी. कबूल कबूल कबूल. हे मी मानव धर्माने 3 वेळा म्हणून घेतलंय. मी जेव्हा भाजी आणायला ठाण्यामध्ये राहत असताना जात होते किंवा आताही रत्नागिरीमध्ये जाते किंवा संगमेश्वर इथे जाते, त्यावेळेला एक 10 ते 12 स्त्रिया किंवा पुरुष माझ्याकडे ओळखीच्या नजरेने बघत असतात. कोणीतरी धाडस करून विचारतं, तुम्ही त्या संपदा त्या सिरियल मधल्या का? कोणीतरी थोडा वेळाने धाडस करून म्हणतं, तुम्ही त्या नृत्यांगना का? आणि त्यावेळेला आणि त्याच्यामुळे मला सुचलेली एक गोष्ट किंवा युक्ती मी तुम्हाला सांगते. तुम्हालाही मी कदाचित असं दिसेल बोलताना. भाजीवाल्याकडनं भाजी घेताना त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भरपूर अंतर असतं, कारण खूप भाज्या असतात. त्यावेळेला स्वतःकडची कापडी पिशवी मी त्याच्या हातात देते आणि त्याला ओरडून सांगते, कुठल्याही प्लॅस्टिकच्या पिशवीत मला भाजी देऊ नकोस. हे टाळीचंच वाक्य आहे. वाजवा टाळी. याचं कारण काय? याचं कारण जेव्हा 10 ते 12 लोक माझ्याकडे अभिनेत्री म्हणून बघतात, त्यावेळेला मी काय कृती करते ही सुद्धा त्यांच्या आणि माझ्या नकळत त्यांच्या मनात पेरली जाते आणि बिंबवली जाते. तर हिरोईन म्हणून मिरवण्याचा माझा तो एक क्षण असतो की लोक शिक्षणातला अत्यंत महत्वाचा मुद्दा की प्लास्टिकचा वापर आपण कमी करायचा आहे आणि संपदाही करते आहे, तर आपल्याला करायला काय हरकत, अशा 2 जरी स्त्रियांना आणि पुरुषांना वाटलं तर मला असं वाटतं मी लोक शिक्षणाचं छोटं काम करते आहे. कबूल. दुसरी गोष्ट, जी भाजी मी विकत घ्यायला जाते त्याच्यापेक्षा अर्ध्या भाज्या या माझ्या घरी स्वतः माझ्या अंगणामध्ये माझ्या शेतामध्ये उगवलेल्या असतात. तिथे मी जे उगवू शकत नाही त्या मी विकत आणायला जाते. ज्या वेळेला माझ्याकडे आनंदाचं शेत हे पर्यटन क्षेत्र मी सुरू करते, त्यावेळेला ही बघा झाडं, हे आंबे, हा काजू, ही काकडीची वेल, हा भोपळा, हे एवढंच दाखवण्यासाठी माझं घर आणि नसून अन्न ही आपली सगळ्यात मूलभूत गरज आहे आणि ती आपण अतिशय डोळसपणे निवडली पाहिजे. यावर आम्ही अन्न निर्मिती यावर गेले 2.5 ते 3 तास त्यांच्याशी बोलत राहतो की जेणेकरून माझ्याकडे पर्यटक म्हणून देश विदेशची जी लोक येतात त्यांना मराठी माणूस किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं अन्न पिकतं आहे आणि ते पिकतं आहे त्या अन्नाचा मला आणि माझ्या नवऱ्याला आणि माझ्या बरोबरच्या इतर शेतकऱ्यांना अभिमान आहे. आम्ही खूप परदेशातल्या गोष्टी चवीचवीने खातो आणि मग त्या चवी बदलूनही आमच्यापर्यंत इंडो वेस्टर्न, इंडो चायनीज, इंडो अमुक, इंडो तमुक करून आमच्या घशातनं पोटात येतात. त्यावेळेला कोणकोणती रसायनं आणि कोणकोणतं विष आमच्या पोटात जातं आम्हाला कळतही नसतं. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पावटा पिकतो आणि तो पावटा मी आलेल्या देश परदेशातल्या लोकांना अभिमानाने खायला घालते. त्यावेळेला माझ्या बरोबरच्या शेतकरी बांधवांनाही अभिमान वाटतो की आम्ही पावटा पिकवतो. आम्ही अतिशय जे ओरिजिनल वाण असतं त्या जातीचा सोनपळ नावाचा तांदूळ म्हणजे भात मी उगवते.
आणि तो स्टिकी होतो का, तो शिजायला खूप वेळ लावतो का, तो जरा शॅपी दिसतो का, या सगळ्या वरवरच्या संकल्पनांमधून आम्ही तो कसा उत्तम चिकट होतो, तो कसा लालसर दिसतो आणि तो चमच्याने नाही तर हाताने पाचे आपल्या बोटांच्या स्पर्शाने तो खायचा असतो हे अभिमानाने सांगतो. आणि यातले काही काय म्हणतात त्याला अनुभव घेतलेली मंडळी माझ्या समोर आहेत की हे आम्ही करतो. लोकशिक्षणामध्ये आम्ही कुठला मोबाईल वापरायचा याबद्दल स्मार्ट व्हायला पाहिजे याची जाणीव होते. आम्ही कुठला ड्रेस पेहराव घालायचा याबद्दल आमची खूप मोठी निवड असते. आम्ही कुठल्या गाडीतनं फिरायचं याबद्दल आम्ही खूप चर्चा करतो आणि आम्ही कसं स्टायलिश राहायचं अभिनेत्रींनी तर विशेषतः याबद्दल भरपूर चर्चा करतो. पण ज्या देहावर हे आणि ज्या देहाभोवती हे सगळं फिरतंय त्या देहाला आम्ही आतून सक्षम कसं करायचं यावर आम्ही अतिशय क्षुल्लकपणे त्याला वेळ देतो. टीव्ही बघता बघता खातो, कॉम्प्युटरवर काम करता करता खातो, मोबाईलमध्ये काहीतरी व्हॉट्सअपचे मेसेज चेक करता करता खातो. जे खाल्ल्याने आपण खरं तर सशक्त आणि काय खंबीररित्या कार्य करू शकतो किंवा इंजिनियर व्हायचं असलं तरी सुद्धा आपल्याला हे शरीरच लागतं. त्या शरीराच्या या पखालीमध्ये किंवा या पोटामध्ये आम्ही काय ढकलतो याला आम्ही एवढाही मान देत नाही की आम्ही त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. त्या अन्न निर्मितीच्या आमच्या 2 ते 3 तासाच्या वक्तव्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो की तुम्हाला मोबाईलचे फीचर्स काय पाहिजे हे कोणी सांगायला नाही आलं, तुम्ही ते सर्च केलं. कारण तुम्हाला चांगला मोबाईल हवा, तुम्हाला कुठले कपडे छान हवेत हे कोणीही तुम्हाला शाळेत शिकवलं नाही, तुम्ही ते सर्च केलं. मित्रमैत्रिणी असतील, गुगल असतील, वेगवेगळे पोर्टल्स असतील, वेगवेगळे लेख असतील याच्याबद्दल तुम्ही जाणून घेतलं कारण तुम्हाला आग आहे की आपल्याला चांगलं काहीतरी घालायचंय. तसंच अन्न जर चांगलं तुम्हाला सेवन करायचं असेल तर ती आग तुम्हाला लागू दे, म्हणजे तुम्ही अशा प्रकारच्या पोर्टल्सवर सगळी माहिती मिळवाल आणि ऑर्गॅनिक कुठे मिळतं हे आम्हाला कसं कळणार, हा एक ढोबळ किंवा तकलादू प्रश्न तुम्ही मला कोणी विचारणार नाही. कारण कोणीही जन्माने ज्ञान घेऊन आला नाही. ज्या ज्या अज्ञानाची आपल्याला तहान लागली ते आपण मिळवत गेलो. तर कृपया आज इतकी सगळी तरुण मंडळी मला माझ्या समोर आहे, माझी तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे की लोकशिक्षण म्हणजे फक्त मतदान करणं नाही, फक्त कार्बन वाढतोय का हवेतला याबद्दल प्रोजेक्ट्स करणं नाही, किंवा कशी मोठी लोक अफरातफर करतात आणि राजकीय लोक कशी आपल्याला फसवतात याच्यावर चर्चा करणं म्हणजे लोकशाही नाही आणि लोकशिक्षण नाही. तर आपण कुठली कृती स्वतः करतोय हे सगळ्यात महत्वाचं लोकशिक्षणाचं मूलतत्व आहे. मला या भारतामध्ये मुळात राहायचंय की नाही हे तरुणांना विचारायचंय. तुम्ही भारतामध्ये आणि भारताला जगवण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला जगवण्यासाठी शिकताय का हा स्वतःला प्रश्न करा कृपया. एका कार्यक्रमाला मी गेले होते, मला वाटतं तो पोलिसांचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला एका मोठ्या अधिकारी व्यक्तीने हे सांगितलं की पुढच्या 50 वर्षात भारत देशामध्ये कोणताही तरुण दिसणार नाही, वृद्धांचा हा देश होणार आहे. हे माझ्या एका भाषणाने बदलणार नाही किंवा श्रीकांत सरांच्या कुठल्या मेहनतीने आणि इथल्या सगळ्या वक्त्यांच्या तळमळीने बदलेल की नाही माहित नाही. पण या एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये एका विद्यार्थिनीला हे ठरवता जरी आलं की मी शिकेन इथेच आणि इथेच माझ्या शिक्षणाचा मी उपयोग माझ्या देशाला करून देईन, ही प्रतिज्ञा केली तर लोकशिक्षणाच्या आजच्या आमच्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे असं मला वाटतं. सगळ्या टाळ्या एकदम वाजवा माझं संपल्यावर बोलून झाले. मी 1000 रुपयाची लिपस्टिक लावते याचा अभिमान एका स्त्रीला वाटतो. पण त्याचबरोबर उत्तम अन्न खाऊन, उत्तम शरीरयष्टी सांभाळून, उत्तम तजेला आतून उमगून आलेला तजेला एका अतिशय गावात काम करणाऱ्या गरीब स्त्रीच्या मुखावर असतो आणि तिचा एक अतिशय
ब्रिलियंट किंवा काय म्हणतात त्याला लाखात एक असं स्माइल मी बघते ना, तेव्हा 1000 रुपयाची लिपस्टिक एका बाजूला आणि तिचं समाधानाने आणि तेजोमय असं हसणं हे एका बाजूला असतं. त्यामुळे अन्नाची प्रक्रिया हे आपल्या लोकशिक्षणातलं महत्वाचं मूल्य मी शेतकरी म्हणून सांगू पाहते. आज मी 10 वर्ष थ्रू ट्रेन्सनी प्रवास करते आहे आणि माझ्या लक्षात येतं हळूहळू थ्रू ट्रेन्सची जी गुणवत्ता आहे ती वाढते आहे. आणि असं जेव्हा मी आनंदाने एका माझ्या मैत्रिणीबरोबर बोलतेय ट्रेनमध्येच बसून, त्याच वेळेला माझ्या समोरची एक आई आपल्या मुलीच्या हातातली रिकामी प्लास्टिकची बॉटल घेते आणि अशी खिडकीतनं थांबलेल्या स्टेशनवर टाकते. कदाचित तीच बाई गव्हर्नमेंट तसं काही करत नाही आमच्यासाठी याबद्दल अनेकांबद्दल बोलत असेल, अनेकांबरोबर चर्चा करत असेल, पण प्लास्टिकची बॉटल किंवा कचरा आपण बाहेर टाकायचा नाही कुठेही हे आपल्याला आधी कळतंय का नागरिक म्हणून, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते. खुर्चीवर कोणी येणार, खुर्चीवरनं कोणी जाणार, पुन्हा खुर्चीवर येणार किंवा अनेक वर्ष ती खुर्ची सोडणारच नाही, हे सगळं घडेल. पण आम्ही आमची बुद्धी आणि मेंदू आमच्या खुर्चीवर ठेवला आहे का याबद्दल आपण लोकशिक्षणाची प्रतिज्ञा घेऊन जागरूक होऊन सांगूया की आम्ही आमच्या बुद्धीनी विचार करू, काम करू. संपदाताई एक चांगला ड्रेस घालून आले आणि ती मला सांगते म्हणून नाही, तर संपदाताई जे सांगते ते माझ्या भवितव्याला चांगला ड्रेस परिधान करून दे म्हणून माझं ऐकलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्रश्नांकडे मी जाणार आहे, पण मी 6 शिक्षकांच्या मध्ये जन्माला आलेली मुलगी आहे. माझे आजोबा मुख्याध्यापक, आई शिक्षिका, माझ्या 3 आत्या शिक्षिका. त्यामुळे शिक्षक काय पेरू शकतो मनात आणलं तर याची ताकद मला ओळखून आहे. आणि आज या शिक्षक दिनाच्या दिवशी मला त्यांची आठवण होते आणि मला काहीतरी शिक्षित असं बोलता येत आहे, याबद्दल आज मी ऋण व्यक्त करते. इथले जे अभ्यासक्रम आहेत म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या फॅकल्टीमधून ज्यावेळी पासआउट विद्यार्थी होतात त्यावेळी अनेक वर्ष सक्तीचं मायग्रेशन होते. म्हणजे त्यांच्याकडे या फॅकल्टीमधून शिकल्यानंतर इथे राहून काही करण्याजोगं असं कोणतं स्किल डेव्हलपमेंट किंवा या आधारित शैक्षणिक पद्धतीच नाही आहे. तर अशा शैक्षणिक पद्धती निर्मिती होणे गरजेचं वाटतं का, किंवा त्यासाठी काय होऊ शकेल? 12 बलुतेदार ही जी आधी सिस्टीम होती, व्यवस्था होती, त्या प्रत्येक बलुतेदाराचं स्वतःच एक कौशल्य आणि त्याच्या बरोबरीने त्याची शेती असे 2 भाग होते. तसे मॉडर्न बलुतेदार तयार होऊ शकतात. म्हणजे आता जेव्हा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण, ऑनलाईन पद्धतीने नोकरी करणं हे जेव्हा कोविडनं आणखीन आपल्याला त्याची शक्यता दाखवली आहे, तर असे कितीतरी ऑनलाईन आपण आपली सर्व्हिस देऊ शकतो आणि एकीकडे आपण गावात राहून शेती सुद्धा करू शकतो. आणि हे पर्याय आहेत. तर मला इंद्रजितचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्याला इनफ जगण्यासाठी किती हवंय याचा आधी विचार केलाय. म्हणजे मला लाखानंतर 2 लाख पगार, मग 10 लाख, मग 20 लाख, मग 20 लाखालाही असं वाटतं त्याला 30 लाख मिळतात. ती भूकेने भूक वाढते. पण इंद्रजित सारखा मुलगा जेव्हा असं ठरवतो की मला हवं तेवढं मी मिळवतो आणि नंतर मला जसं जगायचंय तो आनंद मी घेत राहतो, अशा पद्धतीचं जीवन. कारण सरते शेवटी आज देश परदेशातून आम्हाला फोन असेच येत आहेत की US मध्ये खूप कमावलं, आता आम्हाला गावात येऊन शेती करायची. म्हणजे तुम्ही कैक लाखाचं कर्ज काढलं, शिकला, परदेशी गेला आणि आता 10 ते 12 वर्षात तुम्हाला फटीक आलाय आणि तुम्हाला आता मातीत यायचंय. हा जो एक आपल्या जगण्याला एवढं लागतं हे आपण तयार करून ठेवलंय ना, त्याला इंद्रजित सारखं जगणं आहे मला असं वाटतं उत्तम उदाहरण आहे. आणि हे प्रत्येक तरुणाने ऐकलं पाहिजे की इनफिझम असं म्हटलं पाहिजे. मला 75 टी-शर्ट घेण्यासाठी नोकरी नाही करायची, मला 7 टी-शर्ट मध्ये 2 टी-शर्ट मध्ये मी आनंदाने जगतोय का, असं आपली लाईफस्टाईल याच्याविषयी विचार झाला ना, तर आज खेड्याकडे मुलं येणार आणि यातला एक तरी माझ्यासाठी थांबणार शेतात गावात, म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मातीसाठी, असा मला एक विश्वास वाटतो.
सगळं फिरून जग पुन्हा एका चांगल्या उत्तम अन्नाकडे येणार आहे. आणि मग दुसरी गोष्ट अशी की मी जेव्हा दुसऱ्या मार्गाने पर्यटन या मार्गाने माझं अर्थार्जन करते त्यावेळेला मी शेतीत लाखो कणसं उगवावी म्हणून त्याला विष घालत नाही. आंबा फेब्रुवारीत मला मुंबईला पाठवता यावा म्हणून मी त्याला कलटार घालत नाही. कारण मला जेवढा निसर्गाने आंबा येतोय ना तेवढा मला खायला आणि माझ्या आलेल्या काही मोजक्या पर्यटकांना द्यायला पुरेसं आहे. आणि हे माझं इनफ जगणं आहे. तेव्हा हे मायग्रेशन शक्य आहे. संपदा, तुला असं विचारलंय की सध्याच्या काळात तुम्ही म्हणता तसं फक्त शेती करून उदरनिर्वाह हा शक्य आहे का? या प्रश्नाला उत्तर देतेच मी, पण त्याआधी दोनच गोष्टी मला सांगायच्या आहेत की ज्या व्यक्तीने वंदनाताईंना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या मुलीला किंवा मुलाला हा सल्ला दिला असता का, तर त्या व्यक्तीचं आता अधिक पुढचं कर्तव्य मला असं वाटतं की त्या जे कार्य करतायत त्याची पूर्ण माहिती आता तू व्यक्ती म्हणून घ्यायचीस. कारण आपण तिथे बसून एखादा कोणाला तरी अडचणीत टाकणारा प्रश्न विचारणं खूप सोपं असतं. आणि जर तुमच्यात एवढी जागरूकता झाली असेल की कोणाला थेट प्रश्न विचारावा असा, तर तो तुमचा अधिकार आहे. पण त्याचबरोबर त्यांचं इतर कार्यही तुम्ही अतिशय मनापासून समजून घ्या अशी मला कळकळीची विनंती राहील ज्याने कोणी प्रश्न विचारले. दुसरी गोष्ट अशी की शेती हा पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहण्यासारखा व्यवसाय होऊ शकतो का, तर याचं उत्तर देण्यासाठी मी थोडी असमर्थ आहे आणि थोडी समर्थ आहे अशा अर्थाने की मी कोणतीही कमर्शियल शेती करत नाही. म्हणजे मी भरपूर माल पिकवते आणि तो मुंबई पुणे सगळ्या शहरांमध्ये कोल्हापूर औरंगाबाद इथे विकायला जातो अशी स्थिती आणि अशी शेती मी करत नाही. मी अशी शेती करते की मला विषमुक्त आणि रसायनमुक्त अशी शेती करता येईल की जिचा नैसर्गिक जो ओघ आहे की 200 दाणे एका लोंबीला लागणार नैसर्गिकरित्या, तर तो आणि तेवढाच मला हवा आहे. आणि अर्थात मग मी तो विकायला काय ठेवणार आणि मी किती खाणार हा प्रश्न उरतो. पण मग माझी अर्थार्जनाची जी जबाबदारी येते ती मी पर्यटनाने पूर्ण करते. मी मगाशी म्हटलं की आपण मॉडर्न बलुतेदार तयार करू शकतो. आपल्या घरात अजूनही स्वयंपाक होतो आहे. काही काळाने आपल्या घरातलं किचन हे डिझाईन मधनच जाणार आहे. जे शेपूट आपण वापरलं नाही ते शेपूट गळून गेलं, माणसाचा उत्क्रांती झाली. त्यामुळे जी गोष्ट आपण वापरणार नाही ती गळून पडणार आहे. ती सुरुवात आपल्या शेतीने झाली. आपल्या 3-4 पिढ्या आधी शेती आपलं घर करत होतं, ती आपण करत नाही असं झालं आणि शेती सुटली. आणि आपण भरपूर कुठल्याही व्यवसायामध्ये पैसे मिळवायचे आणि आपल्यासाठी कोणीतरी सकस अन्न कोणीतरी संबळी उगवत राहील अशी आपण अपेक्षा करत राहायची. आणि आता अन्न दुर्भिक्ष हे सगळ्यात मोठं संकट काही वर्षांनी आपल्या समोर उभं ठाकणार आहे. कोविड येणार आहे असं जर 10 वर्षापूर्वी आपल्याला कोणी सांगितलं असतं तर आपण त्या व्यक्तीला वेड्यात काढलं असतं. पण त्या संकटाने दाखवलंय की आज कुठलंही संकट विश्वावर येऊ शकतं. तसंच अन्न दुर्भिक्ष, फूड स्केअरसिटी ही समस्या आपल्या समोर येणार आहे. आणि त्यावेळेला मग आपण जे शेतकरी नको तर इतर सर्व व्यवसायामध्ये आपली मुलं लहानाची मोठे करतोय, त्यावेळेला प्रश्न उभा राहील की आपली गाडी विकून आपण उभे राहिलो तरी समोर आपल्याला विकत घ्यायला अन्न नसणार आहे. त्यामुळे आता आपण अन्न उगवायला लागूया, निदान जमिनी आहेत त्यांनी तरी सुरुवात करूया अशा विचाराचे आम्ही कार्य करतो आहोत. की बरेच जण सांगतात की आहे शक्य नाही, आज मधले दलाल एवढं काही खात आहेत तर शेतकऱ्यापर्यंत त्याने पिकवल्याचं उत्पन्नाचा त्यांना मोबदला मिळत नाहीये. अगदी मान्य आहे. पण मी अशी शेती करते की मला माझं खायला मिळते आणि ही वेळ सगळ्या जगावर पुन्हा येणारच आहे. जेव्हा येईल तेव्हा आपण जागे होऊया. कोणी लवकर व्हा, कोणी होण्यासाठी काही प्रसार माध्यमांनी जरा लोकांपर्यंत हे पण पोहोचवा की आपलं आपण उगवायची वेळ लवकर येणार आहे. तर याने व्यवसाय होऊ शकतो का तर मला माहित नाही. पण तुम्ही शेती बरोबर तुमचं अन्य जे कौशल्य आहे ते पणाला लावून तुम्ही तुमची गुजराण करू शकता.
जसं माझा नवरा जाहिरात क्षेत्रातला एक अधिकारी होता आणि मी अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका आणि मराठी भाषेची अभ्यासिका आहे, तर मी जे आता कार्य करते ते उत्तम भाषेत लोकांपर्यंत मांडते. म्हणजे माझ्या दोन्ही टॅलेंट्सचं मी मॅरेज केलेलं आहे. माझ्या नवऱ्याने त्याच्या डिझायनिंग आणि त्याचे डिझायनिंग स्किल्स आहे ते शेतीमध्ये नैसर्गिकरित्या कुठल्या म्हणजे आपलं अन्न आहे आणि आपल्याभोवती वावरणाऱ्या प्राण्यांचं आणि पक्ष्यांचंही अन्न आहे हे गृहीत धरून आम्ही शेती करतो. आमचंच आणि फक्त माणूस आहे म्हणून माझंच अन्न माझ्या अवतीभोवती पिकेल, बाकीचे सगळ्या बॅक्टेरियाजना, सगळ्या पक्ष्यांना आणि सगळ्या प्राण्यांना गोत्यात आणेल अशी मी शेती करेन, तर असा आमचा विचार नाही. त्यामुळे मी सांगते त्या पद्धतीने शेती करून लाखो रुपये तुम्ही कमवाल तर ही माझी घोषणाच नाही. माझं तुम्ही जगण्यापुरतं उगवू शकाल आणि तुमच्यात अन्य कौशल्य आहेत त्या कौशल्याला आणि शेतीला एकत्र आणून तुम्ही उत्तमरित्या जगू तर नक्कीच शकाल.